आधी सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तुडवला. इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तुडवला. राणी लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला. राणी लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला. माता जिजाऊंनी शिवछत्रपती घडवला. माता जिजाऊंनी शिवछत्रपती घडवला. महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेबला लढवला. महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेबला लढवला. उतरास पाठीवरती बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या त्या राणी लक्ष्मीबाई, शेण चिखल अंगावरती झेलून स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई आणि मला जन्म देणाऱ्या माझ्या वंदनीय आई, अशा सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी ऋषुला राहुल मोरे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमधील एका कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांना काम जास्त आणि मजुरी कमी या कारणामुळे क्लारा झेडकिन या महिलेने सर्व महिलांना संघटित करून एक लढा पुकारला. तो लढा जगाच्या इतिहासातील पहिला महिला लढा मानला जातो. म्हणूनच आज भारतातील प्रत्येक क्षेत्रात स्त्री प्रगतीपथावर आहे. अगदी शेतमजुरापासून देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत एक मोलाची कामगिरी बजावत आहे. स्त्री म्हणून जगणं, वाढणं, आपलं अस्तित्व सिद्ध करणं हे खूप कठीण असतं. स्त्री म्हणजे टांगत्या आडावरचा दोर, जीवन म्हणजे तारेवरची कसरत, मनाचा कोंडमारा करून जगणं, फुलण्या अगोदरच कोमेजणं, प्रकाशापासून अलिप्त राहून आंधळं बनणं, विचारांचे चटके खात होड पाडणं, अशी अवस्था जेव्हा सहनशीलतेच्या पलीकडे जाते तेव्हा आयुष्याचे खरे ध्येय शोधते ती स्त्री आपल्या जगण्याच्या अस्तित्वाचं भान ठेवून समाजाच्या परंपरेबरोबरच सुअस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मग कधी ती पडते, हरते, पण न डगमगता पुन्हा पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करते. जीवनात अनेक संकटातून मार्ग काढत असताना आपल्या घरासाठी, मुलांबाळांसाठी आनंदाची वृत्ती होत नसेल तर दुःखाची तीव्रता कमी करून संसाराचा गाडा पेलताना दिसते. जीवनात खोट्या आदर्शांना कवटाळून जगण्यापेक्षा एक ध्येय समोर ठेवून जगते. पण हे सर्व स्त्रियांना जमतेच असे नाही. काही संकटक्षणी हतबल होऊन मुलांबाळांचा आत्महत्या करतात. काही मुलगी झाली म्हणून जीव देतात. पण हे जीवन खूप सुंदर आहे. हे आई मलाही हे जग पाहू दे. नको गाऊ मला अंगाई, तुझ्या पुढे आहे मी ताना, शब्दातून सोड हळूच माझ्यासाठी पाना. रोज बोबड्या चालीने गाईल मी गाणी, तुझ्या दुधाने भिजेल माझी वाणी. म्हणूनच आई पंथी जपून ठेव, अंधार पार झाला आहे, हृदयात तेवणाऱ्या तुझ्या जखमांसाठी मी कस्तुरीच्या शोधात आहे. म्हणूनच आई पंथी जपून ठेव, अंधारातही प्रकाशासाठी. तुझ्या माझ्या नात्यातील गुंफन दुःखाला घाल तू लिंपन. जिस्तानाही दरवळणारे देवाऱ्यातले चंदन तू. आई म्हणून मिळालेले मला वरदान आहे तू. अशा समाज व्यवस्थेच्या छताडावर स्त्रीत्वाची छटा उमटवताना स्त्री स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. धन्यवाद.